नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। ONGC मध्ये नोकरीची संधी आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आला असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप मोठ्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, ही ऑफिशियल नोटिफिकेशन आहे। यावरती जाऊन आपण नोटिफिकेशन डाउनलोड करून घेऊया। बघा, अशा प्रकारची ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये भरती निघाली आहे आणि ही भरती बघा, डेट ऑफ नोटिफिकेशन 4/10/2024 ला ही वॅकन्सी डिटेल निघालेली आहे। त्याच पद्धतीने आपण याच्यामध्ये किती जागा आहेत, पदसंख्या काय आहे, संपूर्ण डिटेल पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 2236 जागांसाठी भरती निघालेली आहे। 2236 जागांसाठी भरती निघाली आहे। ONGC भरती 2024 सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड वतीने एकूण 2236 जागांसाठी भरती आहे। बघा, इथे चांगली संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे। बघा, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख काय आहे, 4 ऑक्टोबर 2024 ही लास्ट म्हणजे फॉर्म भरायला सुरू होण्याची तारीख आहे आणि शेवटची तारीख काय आहे, 25 ऑक्टोबर 2024 ही या भरतीचे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2024 ही आहे। त्याच पद्धतीने आपण संपूर्ण डिटेल पाहूया। बघा, पदाचे नाव काय आहे, पदाचे नाव आहे ट्रेड डिप्लोमा पदवीधर अप्रेंटिसशिप या पदाचे नाव आहेत आणि पदसंख्या किती आहेत, 2236 जागांसाठी इथे भरती होणार आहे। त्याच पद्धतीने वॅकन्सी डिटेल पाहूया। बघा, कोणत्या विभागामध्ये किती जागा आहेत। उत्तर विभागामध्ये 161 जागा आहेत। उत्तर विभागामध्ये 161 जागा आहेत। मुंबई विभागामध्ये 310 जागा आहेत। पश्चिम विभागामध्ये 547 जागा आहेत। पूर्व विभागामध्ये 583 जागा आहेत। दक्षिण विभागामध्ये 335 जागा आहेत आणि मध्य विभागामध्ये 249 जागा आहेत। आणि तुम्हाला इथे महाराष्ट्रात फॉर्म भरायचा आहे, तर महाराष्ट्रामध्ये 310 जागांसाठी इथे वॅकन्सी आहे। त्याच पद्धतीने तुम्ही या विभागामध्ये सुद्धा फॉर्म भरू शकता। पहा, शैक्षणिक पात्रता इथे काय लागणार आहे आपण बघूया। ट्रेड अप्रेंटिससाठी 10वी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे। 12वी उत्तीर्ण असले तरी चालेल आणि ITI तुम्हाला इथे असणे गरजेचं आहे आणि तुम्हाला या फील्डमध्ये ITI असणे गरजेचं आहे। तुम्ही इथे वाचून घेऊ शकता। इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक, फिटर, इन्स्ट्रुमेंट आणि मेकॅनिस्ट अशा पद्धतीने मोटार व्हेकल, डिझेल मेकॅनिक, मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन, कार्डिओलॉजिस्ट, मेडिकल लॅबोरेटरी अशामध्ये तुमचं ITI होणे गरजेचं आहे आणि ट्रेड अप्रेंटिस पदासाठी तुम्ही इथे अप्लाय करू शकता। पदवीधर अप्रेंटिससाठी बघा, BCom, BA, BBA, BSc, BE आणि BTech झालेलं असणं गरजेचं आहे। आणि त्याच पद्धतीने डिप्लोमा अप्रेंटिससाठी इंजिनिअरिंग इन डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स, बघा इंजिनिअरिंग इन डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन, बघा इंजिनिअरिंग इन डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिशियन, सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटल मेकॅनिकल पेट्रोलियम याच्यामध्ये तुमचं डिप्लोमा होणं गरजेचं आहे। तर तुम्ही इथे डिप्लोमा अप्रेंटिससाठी जॉब म्हणजे फॉर्म भरू शकता। अर्ज फी किती असणार आहे, बघा अर्ज फी इथे तुम्हाला जनरल, OBC, EWS साठी फी नसणार आहे। SC, ST, PWD, ESM यांच्यासाठी सुद्धा इथे फी नसणार आहे। बघा, इथे एक चांगली संधी आहे, तुम्हाला फी नसणार आहे, तुम्ही फॉर्म भरू शकता। मिनिमम क्वालिफिकेशन काय लागणार आहे तुम्हाला, तर 18 वर्षापर्यंत म्हणजे मिनिमम कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 24 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता। अर्ज पद्धती तुम्हाला इथे कशी आहे, ऑफलाईन पद्धतीने इथे अर्ज करायचा आहे। त्याच पद्धतीने इथे नोकरीचे ठिकाण कुठे आहे, तर संपूर्ण भारतामध्ये ही नोकरी भेटणार आहे। निवड प्रक्रिया कशी आहे, मेरिटनुसार इथे निवड होणार आहे आणि महत्त्वाच्या तारखा किती आहे, तिथे ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख काय आहे, 5 ऑक्टोबर 2024 पासून इथे अर्ज सुरू झालेले आहेत।
अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 25 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्याच पद्धतीने ते निवडीची तारीख आणि निकाल काय आहे का, निकाल 15 नोव्हेंबर 2024, निकाल निवडीची तारीख काय आहे 15 नोव्हेंबर 2024 रोजी तुमचा निकाल किंवा रिझल्ट लागणार आहे। आणि अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे, या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर डिटेल पाहू शकता। त्याच पद्धतीने बघा इथे फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे ही सुद्धा इथे माहिती दिलेली आहे। सर्वप्रथम ऑनलाईन बघा, सर्वप्रथम काय करायचं आहे तुम्हाला, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे। त्यानंतर तुम्ही भेट दिली बघा, तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। रजिस्ट्रेशन केल्यानंतर बघा नवीन नोंदणी करून घ्यायची आहे आणि फॉर्ममध्ये सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करायचं आहे आणि संपूर्ण डिटेल तुम्हाला फिलअप करायचं आहे। तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीटसह आवश्यक कागदपत्रे फिल करायचे आहेत किंवा अपलोड करायचे आहेत। आणि विहित अर्ज, फी भरा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन फॉर्म सबमिट करा। बघा तुम्ही फी तर इथे नाही आहे आणि त्यानंतर नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ऑनलाईन फॉर्म सबमिट करू शकता आणि अर्ज भरलेला प्रिंटसुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता। अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरायचा होता। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।